मी मराठी शिकणार नाही, मी अशी प्रतिज्ञा करतो. क्या करना है बोल, अशा आशयाची एक्सवर पोस्ट करत थेट आव्हान सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना दिलंय. जर माझे मराठी बोलणे अस्खलित असेल तर मला मारहाण करावी लागेल का? मला मराठी बोलायला लाज वाटते. अपने सांसारिक दायित्व, व्यावसायिक दायित्व सब पूरे करने हैं और उसके अंदर अगर उसका काम चल रहा है तो आप उसको भयभीत करोगे, आतंक फैलाओगे. एक आतंकवादी में और राज ठाकरे की इस नीति में क्या फर्क है? ये सब डिवाइड एंड रूल की चीप पॉलिटिक्स है. महाराष्ट्र भारत का हिस्सा है और हम सब लोग पहले भारतीय हैं. महाराष्ट्रात राहून मी मराठी शिकणार नाही, ही जी मस्ती वाढलेली आहे ती एकनाथ शिंदे, अमित शहा यांच्या राजकारणामुळे. आज जे जय गुजरातचा नारा दिला त्याच्यामुळे ज्या केडियासारख्या लोकांना बळ मिळतं आणि मराठीच्या विरुद्ध अशी भूमिका घेता यावी म्हणूनच तर अमित शहाने शिवसेना तोडली आणि फोडली. असे फालतू केडिया फेडिया टेडिया येतील, ते बोलून इथलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतील. निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातलं वातावरण खराब करून भाषावार, प्रांतवार, जातीवार, धर्मावर इथे विद्वेष वाढावा, इथे भेगा पडाव्यात एकीला, हा प्रयत्न सरकारच प्रयत्न करते. आणि मग केडिया टेडिया मोड्या टाड्या हे असली लोक मदत करतात. आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही. मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे. मला आवडते तमिळ भाषा, चांगली भाषा आहे, पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी. मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन, पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का? आपण एका देशात राहतो, भारतात राहतो आपण. हे काही आपले बाजूचे भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे, बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत. एवढी संकोचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही.